नमस्कार मित्रांनो, आता आपण उभे आहोत सरपण हायब्रिड सीड्स कंपनीच्या भेंडीच्या प्लॉटमध्ये. सरपण वर्षा उपहार ही भेंडी इथे आपण दिलेली आहे. जवळपास 10 एकराचा इथे प्लॉट आहे. आपण बघू शकता 10 एकराचा मोठा प्लॉट इथे केलेला आहे. आता हळूहळू मी ह्या भेंडीची तुम्हाला काही वैशिष्ट्य सांगणार आहे आणि दाखवून पण देणार आहे. ज्यावेळेस आपण हे प्लॅन मध्ये बघतोय, हे झाड जे आहे, आता आपण वरून बघू शकतो, जवळ घ्या जरा, इथे किती माल आहे. इथून जर आपण बघितलं तर वरतीच 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 म्हणजे एवढ्या भागामध्ये, म्हणजे हा एक विटीचा भाग आहे 9 ते 10 इंचाचा. याच्यामध्ये आपल्या 16 ते 17 काळ्या आणि फळं लागलेली आणि फुलं उमलायला लागलेली बघायला मिळत आहेत. पण हे जर आपण खालून बघितलं, पूर्ण आपण ह्या झाडाचा अभ्यास करूयात. इथून जर आपण खालून बघितलं, इथून तोडा सुरू झालेला आहे. 1 2 3 4 5 6 7 8 इकडे काय 9 10 11 12 13 14 15, म्हणजे ऑलरेडी 15 तोडे इथे झालेले आहेत. आता खाली फुटवे पण आहेत, आपण इथे फुटवे पण बघू शकतो. फुटव्याला सुद्धा एक इथे झालेला आहे तोडा, 2 3 वरची 4-5 कळ्या आहेत इकडे बघायला मिळतात. इकडे पण फुटवा आहे, इकडे पण फुटव्याला तसंच आहे. पूर्ण माल त्याला आपल्याला लागलेला बघायला मिळू शकतो. हे प्रत्येक झाडाला आपल्याला बघायला मिळेल. इथे सुद्धा 2 फुटवे आपल्याला बघायला मिळतात. प्रत्येक फुटव्याला 5-6 तोडे इथे झालेले आपल्याला बघायला मिळत आहेत. हा तो फुटवा सुद्धा झाडाच्या बरोबरीच्या लेव्हलला झालेला आहे. म्हणजे ह्या झाडाचे 15 तोडे झालेले आहेत, वरती 10-15 कळ्या आहेत. इकडे पण सेम जवळपास 15 तोडे आपल्या खालून झालेले बघायला मिळतील. आणि इथून वरती सुद्धा जवळपास या गुच्छामध्ये 10 ते 15 कळ्यांचा आपल्या इथे बंच बघायला मिळतोय. इथे आपल्या लक्षात येईल, पूर्ण कळ्यांचा बंच इथे आपल्या इथे बघायला मिळतोय. जे इथून कळ्या आहेत, हे आज फुल उमलेल, ह्यावरच्या कळ्या आहेत. एक मेंढी तयार झालेली आहे. ह्याचं आणखीन एक वैशिष्ट्य तुम्हाला मला सांगायला नक्की आवडेल. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं, खालची जी पानं आहेत ही आपल्या अशी मोठी बघायला मिळतील. खालची जी पानं आहेत अशी आपल्याला मोठी बघायला मिळतील, पूर्ण मोठ्या आकाराची. आणि वरती जसं आपण बघतो तसं पूर्ण कटलीफ आपण ज्याला म्हणतो, पूर्ण कत्री, पूर्ण असं हे कट झालेली लीव्ज आपल्याला बघायला मिळतील सगळीकडे. वरती आपले हे असे कट झालेले लीव्ज बघायला मिळतील, इथून पुढे आपल्याला बघायला मिळतात. हे असं देण्याचं कारण जर बघितलं तर कोणत्याही झाडाला, फळाला, फुलाला याचं अन्नद्रव्य कशामध्ये तयार होतं, फुल आणि फळ येण्यासाठी, तर पानांमध्ये. हे जर लहान खालची पण पानं जर आपण असे कट लीव्स ठेवले असते, कथरी लीव पानं ठेवली असती, तर काय झालं असतं सॉरी, तेवढं अन्नद्रव्य पानामध्ये तयार झालं नसतं. इथे खालची पानं मोठी असल्यामुळे ह्याच्यामध्ये तेवढं अन्नद्रव्य तयार झालेलं आहे. आणि वरती जसा माल लागेल तसं त्याला सूर्यप्रकाश खालपर्यंत मिळण्यासाठी हे पानं अशी वरती ते कट होत जातात. त्याच्यामुळे हे कटलीव्स असल्यामुळे सूर्यप्रकाश पण व्यवस्थित पोहोचतो. वरती फळांची संख्या भरपूर आपल्याला बघायला मिळते, फुलांची संख्या भरपूर बघायला मिळते, काळ्यांची सुद्धा. आणि ह्या पानांमध्ये अन्नद्रव्य तयार असल्यामुळे प्रत्येक फळ आपल्याला हे हिरवगार, एकदम टवटवीत आणि सगळ्यात बेस्ट क्वालिटीचं आपल्या इथे आलेलं बघायला मिळू शकतं. आपण हळूहळू प्लॉट बघू शकतो. सगळीकडे आपल्याला सेम कंडिशन बघायला मिळेल. सगळीकडे सुंदर असा हा प्लॉट आपल्या इथे बघायला मिळतो. पूर्ण सगळीकडे कटलीव्स असा हा बेस्ट असा प्लॉट इथे जवळपास 10 एकराचा आपल्याला बघायला मिळतो. सरपण हायब्रिड सीड्स कंपनीची भेंडी वर्षा उपहार. धन्यवाद.